गेल्या काही दिवसांपासून राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत। त्यातच 2 दिवसांपूर्वी विधानसभेच्या कामकाजादरम्यान कोकाटे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला। या प्रकारानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि विरोधकांकडून कोकाटे यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात आली। या सर्व पार्श्वभूमीवर आज प्रथमच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली। यावेळी त्यांनी सांगितलं की मला रमी खेळता येत नाही। विधानसभेचं कामकाज सुरू असताना माझ्या मोबाईलवर युट्यूबवर रमीची जाहिरात आली होती, ती मी स्किप करत असतानाच केवळ 18 सेकंदाचा तो व्हिडिओ आहे आणि तोच व्हायरल करण्यात आला। या प्रकरणी सभापती आणि अध्यक्षांकडे चौकशीची मागणी करणार आहे। चौकशी अहवाल आल्यानंतर माझी बदनामी केल्याबद्दल मी कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे। नाशिकमध्ये आज कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेत ऑनलाईन रमी प्रकरणासह विविध मुद्द्यांवर आपली बाजू मांडली। मुख्यमंत्र्यांच्या नाराजीपासून ते कोर्टात जाण्याच्या इशारापर्यंत कोकाटेंनी सविस्तर खुलासा करत स्वतःवर लावलेले आरोप फेटाळले। पीक विमा योजना, कृषी क्षेत्रातील निर्णय आणि देशी गाईच्या खत निर्मितीपर्यंत अनेक मुद्द्यांचा आढावा घेत त्यांनी आपल्या नव्या योजनेची घोषणा केली। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ऑनलाईन गेमिंग प्रकरणावर दिलेलं त्यांचं थेट उत्तर, मी काहीही वेडवाकडं केलेलं नाही, दोषी ठरलो तर थेट राजीनामा देईल असं म्हटलंय। कोकाटेंनी नेमकं काय म्हटलंय पाहूया त्यांच्या शब्दात। चौकशी करणार, पहिले सभापती चौकशी करणार, पहिले अध्यक्ष चौकशी करणार, खालच्या औषध लोकांना वरच्या औषधातल्या मंत्र्यांविषयी असं बोलता येतं की तो कायदा काय तपासून घेणार, ते काय त्याचा चौकशी अहवाल आल्यानंतर मी माझी केस कोर्टामध्ये त्यांना शोकास नोटीस देणार की तुम्ही आपण तुमची माझी तुम्ही राज्यभर बदनामी केली, या संदर्भात तुम्ही तुमच्यावर केस का दाखल करण्यात येऊ नये। तसंच मी ऑनलाईन रमी खेळत होतो का, जंगली रमी या ॲपवर माझं नाव नोंदलेलं आहे का, माझं बँक खातं लिंक आहे का, या सगळ्याची चौकशी होणार आणि या चौकशीचा रिपोर्ट नागपूर अधिवेशनात मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे सादर करणार आहे। या तपासात जर मी दोषी आढळलो तर मी स्वतः राज्यपालांकडे राजीनामा सादर करेन असंही त्यांनी म्हटलंय। या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी लागणार आहे। मी ऑनलाईन रमी खेळत होतो का आणि ऑनलाईन रमीचे माझे सगळे रेकॉर्ड, माझे मोबाईल नंबर, माझा सीडीआर, माझे अकाउंट्स, हे सगळे ते लिंक त्याच्याशी आहे का, हे सगळे चौकशीतून बाहेर येईल आणि चौकशीतून बाहेर आल्यानंतर तो रिपोर्ट नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री या ठिकाणी जाहीर निवेदन करतील। साहेब, जर मी दोषी सापडलो तर मी त्या क्षणाला एका सेकंदामध्ये राज्यपालांकडे जाऊन माझा। आजच्या पत्रकार परिषदेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सर्व आरोपांचं खंडन करत वादग्रस्त प्रकरणावर एक प्रकारे पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला। मात्र चौकशी अहवालातून कोकाटेंना दिलासा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी इसाक कुरेशी, नाशिक।